नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? मुलांनो, छोट्यांच्या गोष्टींची 3 पुस्तकं, शूर बछडे, गोलू गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री, ही तुम्हाला खूप आवडतायत आणि तुमचे आई बाबा सुद्धा व्हॉइस मेसेजेस करून, ईमेल करून आम्हाला आवर्जून सांगतायत. यासाठी खास आज मी तुमचे आभार मानायला इथे आली. गोष्टी अशाच वाचत राहा, ऐकत राहा. आणि हो, तुमच्यापैकी कोणी अजूनही ही पुस्तकं घेतली नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आजच आपल्या प्रती ऑर्डर करा आणि वाचनाचा आनंद घ्या. अच्छा, चला आता आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत फ्रान्स या देशाची लोककथा. कथेचं नाव आहे रेड रायडिंग हुड. फ्रान्समध्ये शाम्बोर नावाचं एक गाव होतं. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं, झाडाझुडपांनी वेढलेलं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागं होणारं. तिथे राहत असे एक छोटीशी गोड मुलगी, रेड रायडिंग हुड. तिचं खरं नाव वेगळं होतं, पण ती लाल रंगाचा हुड किंवा टोपी घालायची म्हणून सगळेजण तिला रेड रायडिंग हुड म्हणायचे. तिला फुलांची चित्र काढायला खूप आवडायचं. रंगीत खडू घेऊन ती जंगलातल्या पिवळ्या, गुलाबी, निळ्या फुलांचं सुंदर बहरलेलं जग रंगवायची. पक्ष्यांना दाणे टाकताना ती त्यांच्याशी "कशी आहेस ग चिऊ? काय म्हणतोस रे बुलबुल?" अशा गप्पा पण मारायची. आणि संध्याकाळ झाली की तिच्या घराच्या खिडकीत बसून तिच्या लाडक्या आजीने सांगितलेल्या परीकथा आठवायची. रेड रायडिंग हुडची आई खूप मायाळू होती. ती गोड गाणी गुणगुणत गरम सूप बनवायची, सफरचंदाचे केक भाजायची. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. खिडकीला रंगीत पडदे होते, कोपऱ्यात मऊ उशा असायच्या आणि चुली शेजारी पुस्तकांचा ढीग ठेवलेला असायचा. असं तिचं अगदी उबदार घर होतं. एक दिवस रेड रायडिंग हुडच्या आईने तिच्या हातात एक टोपली दिली. त्यात होतं ताजं लोणी, गरम ब्रेड, मधाचा केक आणि फळं. आई म्हणाली, "बाळा, आजी जरा आजारी आहे. ही टोपली घेऊन जा आणि तिला दे. पण लक्षात ठेव, जंगलातून जाताना वाट चुकू नकोस आणि कुणाशीही बोलू नकोस." रेड रायडिंग हुडची आजी जंगलाच्या आत एका लाकडी घरात एकटी राहायची. तिच्या हातात नेहमी काही ना काही विणकाम असायचं. आजीकडे एक झुलती खुर्ची होती, ज्यात ती रेड रायडिंग हुडला बसवून मधाचे केक खायला द्यायची आणि जादूच्या गोष्टी सांगायची. "अगं, एक चिमणी होती" असं म्हणून ती परीकथा सुरू करायची आणि रेड रायडिंग हुड तिच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत बसायची. तिच्या आजीनंच स्वतःच्या हाताने शिवलेली ती लाल टोपी तिला दिली होती. तर आजीकडे जायला रेड रायडिंग हुडने आपली ती लाल टोपी घातली, आईने दिलेली टोपली घेतली आणि निघाली जंगलाकडे. जंगल खूप सुंदर होतं. त्यात फुलं फुललेली होती, त्यावर फुलपाखरं नाचत होती. ते बघून रेड रायडिंग हुड थोडी थांबली. आईने सांगितलं होतं थांबायचं नाही, पण ही फुलं किती सुंदर आहेत. तिने काही फुलं उचलली आणि पुढे चालू लागली. तेवढ्यात एक मोठा राखाडी रंगाचा लांडगा तिच्या समोर येऊन उभा राहिला. लांडग्याने नाटकीपणे गोड आवाजात रेड रायडिंग हुडला विचारलं, "कुठे चाललीस ग बाळा, अशी एकटीच?" आईने निघण्याआधी तिला काय बजावलं होतं ते विसरून रेड रायडिंग हुड लांडग्याला म्हणाली, "माझ्या आजीकडे. ती आजारी आहे ना, तर मी तिला खाऊ घेऊन चाललीय." त्यावर लांडगा तिला म्हणाला, "वा, किती प्रेमळ आहेस तू. कुठे राहते ग तुझी आजी?" "ती राहते जंगलाच्या शेवटी एका झोपडीत." मग लांडग्याला एक युक्ती सुचली. ही चिमुरडी तिच्या आजीकडे पोहोचण्यापूर्वी मीच आधी तिच्या झोपडीत पोचतो
आणि तिला खाऊन तिचा चट्टामट्टा करतो. लांडगा तिला म्हणाला, अरे वा, मग तू त्या फुलांच्या रस्त्याने जा. फार छान रस्ता आहे. आजीसाठी थोडी फुलं घे, तिला खूप आवडतील. चिमुरडीने विचार केला, वा, काय छान कल्पना आहे. आणि ती फुलं तोडायला थांबली. रेड रायडिंग हुडला लांबच्या रस्त्याने पाठवून लबाड लांडगा मात्र वेगात पळू लागला आणि आजीच्या घरी पोचला. त्याने दार ठोठावलं आणि बारीक आवाजात म्हटलं, आजी, मी आलीये ग, रेड रायडिंग हुड. ये ग बाळा, दार उघडच आहे. आजीने जरी असं म्हटलं तरी ती हुशार होती बरं का. तिला काहीतरी शंका आलीच आणि लांडगा तिच्यापर्यंत पोचण्याआधीच ती कपाटात लपली. इकडे लांडग्याने आत येऊन बघितलं तर काय, आजी नाहीच आहे. मग वेळ न घालवता त्याने आजीचा झगा आणि टोपी घातली आणि तिच्या अंथरुणात जाऊन झोपला, रेड रायडिंग हुडची वाट बघत. थोड्याच वेळात रेड रायडिंग हुड आजीच्या घरी पोचली. तिने दार ठोठावलं, आजी, मी आलीये ग. आजीच्या पलंगावर झोपलेला लांडगा आजीसारखाच आवाज काढून म्हणाला, हो ग बाळा, आत ये, दार उघडच आहे. मग दार ढकलून रेड रायडिंग हुड आत गेली आणि बघितलं तर आजी झोपलेली तिला दिसली. आपली आजी आज थोडी विचित्रच वाटतीये, असं मनात ती म्हणाली. आजी, तुझे कान एवढे मोठे का दिसतायत? झोपलेला लांडगा म्हणाला, अगं, या म्हातारपणामुळे मला नीट ऐकायला येत नाही. तुझं बोलणं छान ऐकू येऊ दे म्हणून माझे कान मोठे झालेत. पण डोळे पण मोठे दिसतायत. रेड रायडिंग हुडने आपली शंका व्यक्त केली. अगं, मला हल्ली अंधुकसं दिसतं, पण तुला नीट पाहायला मी असे हे डोळे मोठे केलेत. मग दातांचं काय, ते काय एवढे मोठे झालेत? आता मात्र रेड रायडिंग हुडने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. लांडगा अंथरुणातून बाहेर येत म्हणाला, तुला खायला. लांडग्याने रेड रायडिंग हुडकडे एक झेप घेतली. ती जोरात किंचाळली. त्याच वेळेस एक लाकूड तोड्या तिथून जात होता. त्याने आरडाओरडा ऐकला आणि तो धावत आला. लाकूड तोड्याने दरवाजा उघडला आणि जोरात म्हणाला, थांब रे दुष्ट लांडग्या. त्याचा आवाज ऐकून लांडग्याने घाबरून धूम ठोकली आणि तो जंगलात पळून गेला. तेवढ्यात कपाटाचं दार उघडलं गेलं आणि त्यातून रेड रायडिंग हुडची आजी बाहेर आली. रेड रायडिंग हुडने तिला बघितलं आणि ती जोरात आजीकडे धावली आणि तिला घट्ट मिठी मारली. आजी आनंदून म्हणाली, बाळा, तू सुरक्षित आहेस. या दयाळू लाकूड तोड्यामुळे आपण दोघीही आज त्या लांडग्यापासून वाचलो बरं का. तुझे खूप खूप आभार लाकूड तोड्या, आजी त्याला म्हणाली. मग त्या दोघींनी टोपलीतला खाऊ काढला, त्यातला केक खाल्ला, लोणी आणि ब्रेड खाल्ला. रेड रायडिंग हुड आजीला म्हणाली, आजी, मी आता लक्षात ठेवेन, पुन्हा कधीही अनोळखी लोकांशी बोलणार नाही. त्या दिवसापासून रेड रायडिंग हुडने ठरवलं, आईने सांगितलेली गोष्ट ऐकायची आणि शहाणपणाने वागायचं. आता गोष्ट झाली खरी, पण थांबा मुलांनो, चला थोडंसं फिरून येऊया फ्रान्समध्ये. रेड रायडिंग हुड जिथे राहत होती त्या फ्रान्स देशातल्या प्रसिद्ध अशा सायकल शर्यतीबद्दल जरा सांगते. तुम्हाला सायकल चालवायला आवडतं ना? आपण आपल्या सोसायटीत, मैदानात किंवा बागेत सायकल चालवतो. पण कल्पना करा, जर कोणी संपूर्ण देशभरात सायकल चालवायला लागलं तर, आणि तेही शर्यतीत भाग घेण्यासाठी. फ्रान्समध्ये अशी एक शर्यत असते, तिचं नाव आहे टूर दी फ्रान्स. टूर दी फ्रान्स ही जगातली सर्वात मोठी आणि जुनी सायकल शर्यत आहे. ती फ्रान्समध्ये दरवर्षी जुलै महिन्यात होते. या शर्यतीत जगभरातून सायकलपटू येतात आणि 1-2 दिवस नाही तर अगदी 21 दिवसांपर्यंत रोज वेगवेगळ्या रस्त्यांवर हे सायकल चालवतात. अमेरिकेच्या एका सायकलपटूने
लान्स आर्मस्ट्रॉंगने सलग 7 वेळा ही टूर दी फ्रान्स जिंकली होती बरं का. आहे की नाही ही प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट. चला, आजची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन लोककथेसह. तोपर्यंत अच्छा.